श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 21. मच्छिंद्रनाथाने गोरक्षात तेथे राहून घेतल्यावर त्यांचे मन रमून त्यांनी तेथे राहावे म्हणून मौनकीने अनेक प्रयत्न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्यांच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली. तिने त्यांच्या खाण्यापिण्याची, बसण्या झोपण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद देखील ठेवली व त्यांना कपडा लत्ता, दागदागिना हवा तशी वापरण्यास देऊ लागली. गोरक्षणातच अशी सर्व सुखे मिळत असतानाही त्यांनाच ते गोड लागेना. ते नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असताना या विषय सुखाच्या खड्ड्यात का पडत आहात? तशाच तुम्ही मूळचे कोण आहात? आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करायचे आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे. सर्व संग परित्याग करून या काळजीतून मोकळे व्हावे. अशा प्रकारे गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथास आपल्या गुरुस बऱ्याच वेळा सांगितलेले, जेणेकरून त्यांना विरक्तता उत्पन्न झाली. मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलखास जाण्याबद्दल त्यांनी गोरक्षास वचन दिले. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पुढे गोरक्षनाथांबरोबर गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला. पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असे देखील सुचवले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हास कसा नेईल? हे ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षनाथाबरोबर झालेले भाषण त्यांनी तिला कळवले आणि म्हटले, त्यांच्याबरोबर गेल्या वाचून माझी सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही. अशा दुहेरी संकटात मी सापडलो आहे. आता यामध्ये एकच उपाय दिसतो, तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहून टाक. हे ऐकून ती म्हणाली, मी पूर्वीच उपाय करून पाहिले, त्यात कोणतीही कसर ठेवली नाही, परंतु व्यर्थ. माझ्या बोधाने व करामतीने काहीही निष्पन्न झाले नाही. असे तिचे निराशेचे भाषण ऐकून आणखी एकदा प्रयत्न करून पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी तिला सुचवले. एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीवाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो. तेव्हा तिने बोध केला की बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते. भावाचे तुला पाठबळ आहेच. आता आम्ही अन्न वस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेने असे बोलत असतानाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही. उलट त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हा स्त्रीलोकाच्या राज्याची देखील पर्वा नाही. तर तुझ्या या श्रीराज्याचा हिशोब काय? ते तुझे खुशाल भोग. आम्ही योगी आहोत. आम्हास या भूषणामध्ये मोठे महत्त्व वाटत नाही. आम्ही तीर्थटनास जातो. तेथे सुकृत क्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरता आज्ञा मागू लागला. तेव्हा तिने पुष्कळ समजावून सांगितले, परंतु तो काही ऐकेना. सरते शेवटी 1 वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता ते तिला म्हणाले, मला येथे येऊन 6 महिने झाले. आता मी येथे जास्त राहणार नाही. तेव्हा पद्मिनी आणखी 6 महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावीळ करू नकोस. मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करण्याची आज्ञा देईन. अशा प्रकारच्या भाषणाने ती त्यांची पायधरणी करू लागली. तिने इतकी घाल घातल्यामुळे त्यांचे तिने म्हणणे अमान्य करवेना. त्यांनी तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी 6 महिने तुझ्याकरता येथे राहतो, पण त्या मुदतीनंतर तरी आम्हास जाण्याची तू कधीही परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे बरे होईल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देईल. म्हणून तिने गोरक्षनाथास वचन दिले. 6 महिने हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिल्या. या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मोहनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसविले. तोंडावरून हात फिरावला आणि म्हटले, बाळा, माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे. मग माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरूपता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन. लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या
डामडौलाने करेल. तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या. फार दिवस राहू नका. येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे. बाळा, इतकी तू माझी हौस पुरवशील म्हणजे झालं. असे बोलून त्याने मोहजाळात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती. परंतु तिच्या भाषणापासून बिलकुल फायदा झाला नाही. त्यांनी तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या 2 बायका आहेत. आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही. असा जेव्हा त्यांनी तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली. नंतर एके दिवशी गोरक्षनाथास मोहून घेण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्यांच्याकडे पाठवली. तिने सोंगटाचा पट बरोबर घेतला. ती गोरक्षनाथांच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्याबरोबर आज 2 सोंगट्यांचे डाव खेळावे असे माझ्या मनात आहे. हे ऐकून तोही तिचा हेतू पुरवण्यास्तव तिच्याबरोबर खेळण्यास बसला. त्यावेळी त्यांनी नेत्रकटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विंधून टाकण्याविषयी प्रयत्न केले. पण तो तिच्या नेत्रकटाक्षात, तिच्या भासण्यास व हावभास काहीही एक जुमानीना. शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून गुह्य भागही त्याच्या नजरेस पडला. इतक्या निर्लज्जपणे ती त्याच्याशी वागत असतानाही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न झाली नाही. असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी आली. मौनाकिनीने गोरक्षनाथास राहण्याकरता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले. पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मौनाकिनीने मीननाथात पोटाशी धरून रडत बसू लागली. त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करत असे व गोरक्षनाथास आपण वश करून असा तिला धीर देत. तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढत असता पूर्वी ठरलेला वर्ष प्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा करत गुंतवायचे. परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू लागली. इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू लागले तर त्यांच्या पाया पडून निघण्यासाठी उतावीळ होऊ लागले. तेव्हा एकतर मौनाकिनी मोठमोठ्याने रडू लागली. तिने म्हटले की बाळा, तुम्ही दोघेही जेवून जा, उपाशी जाऊ नका. स्वयंपाक झाल्यावर गुरु शिष्याने एके पंक्तीस भोजन केले. नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथांजवळ गोष्ट काढली की तुम्ही आता जाण्यासाठी निघाला तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही ते मला सांगावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू. त्याबद्दल तुझे मन आम्ही दुखावणार नाही. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मीननाथास आपल्या बरोबर घेऊन जावे. आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या भूभंकारापासून त्याचे संरक्षण हे झाले. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणीही नाही. दुसरी गोष्ट अशी की मला उपवृक्षवसूचा तुमच्या पित्याचा शाप आहे. त्याच्या शापास्तर मी सिंहलद्वीप सोडून येथे आले आहे. शापाची मुदतही भरत आली आहे. तुम्ही जाताच शापाचे फळ मला प्राप्त होईल व तो घेऊन मला येथून निघून जाईल. मग मीननाथाच्या इथे संरक्षण कोण करील? जर त्यास स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही. अशा सर्व अडचणी लक्षात आणून आमचे मत असे आहे की मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे. तिच्या मर्जीनुसार मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला. भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई केली. मीननाथांकडे पाहून तिलोत्तमाच्या मुखातून शब्द निघेनासे झाले. तिला गैवरून येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथास वेडून टाकले. त्यांनी जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या. निरनिराळ्या दागिन्यांचा व कपाळल्या लत्त्यांचा त्यांच्यापुढे ढीक करून रत्नखचित अलंकार व भरझरीचे शेले दुपटे त्यांनी त्यांच्यापुढे आणून ठेवले. तसेच आम्ही अवघ्या जणी तुमच्या बटीक होऊ, तुमच्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुम्हाला यथेच्छ रतिसुख देऊ असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहण्याचा प्रयत्न केला. पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून म्हणाले, आम्हाला सुख संपत्तीशी काही घेणं देणं नाही. जमिनीचे अंथरूण आम्हाच फारसं सुखदायक होते. अशा प्रकारे बोलून
ते लगेचच निघाले. जाताना त्यांनी मौनुकीस नमस्कार केला. मीननाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन ते गावाबाहेर गेले. ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथांच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मौनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली होती. ती त्याने त्यास कळू न देता झोळीत ठेवली. वेशीपर्यंत मंडळी त्यास पोचण्यासाठी गेली. तेव्हा तेथे मौनाकिनीने मच्छिंद्रनाथाच्या पाया पडले. तिने गोरक्षनाथास पोटाशी धरले व त्यांना नाथांची बर्दास्त ठेवून त्यांच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितले. तरी पण तिचा मायामोह सुटेना. तिने गोरक्षनाथांच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठाने रडू लागली. त्या प्रसंगातून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचा हात धरून सपाट्याने चालू लागला. इकडे तिलोत्तमा मौनाकिनी ऊर बडवून व डोके आपटून घेऊ लागली. गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली. तो शोक उपरिक्ष वसूने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिच्या घरी घेऊन गेला. तो म्हणाला, तुला वेड तर लागले नाही ना? तू हे मांडले आहेस काय? तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे तू येथे आलीस. आता शापमोचन होऊन तू सुखी होणार. असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशी धरले व तिचे डोळे पुसून तिला घरी घेऊन गेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोध केला. या अध्यायाचे पठण केले असता, वाचन केले असता गोहत्येचे पातक हे नष्ट होते. तसेच तपलोकात प्रवेश हा होतो. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.